नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये स्वागत. आपण एक इतिहासाची सिरीज चालू करत आहोत आणि इतिहासामध्ये परीक्षेत एमपीएससी मध्ये असेल, कंबाईन असेल, यूपीएससी मध्ये असेल की एक व्यक्तिमत्व ओळखायला लावतात. एक ते व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये दिली जातात आणि ती व्यक्ती कोण आहे हे ओळखायला लावतात. जसं की तुम्ही मागच्या 1.5-2 वर्षाचा या 2-2.5 वर्षाचा पॅटर्न बघा तर तुम्हाला हे सापडेल. आपण रोज एका व्यक्तिमत्वाबद्दल ओळख करून घेणार आहोत जे जनरली पुस्तकामध्ये तुम्हाला सापडत नाही. आपण अशा व्यक्तिमत्वाची काय करून घेणार आहोत, ओळख करून घेणार आहोत. आज आपण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांची ही पुस्तकं आहेत 3, ती मी इथे एक एक्झाम्पल म्हणून लिहिलेली आहेत. त्या व्यक्तिमत्वासंदर्भात आपण आज ओळख करणार आहोत. असं व्यक्तिमत्व आहे त्याचं महाराष्ट्रातले मुलं नावंसुद्धा चुकीची लिहितात. जे मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात अशी मुलं त्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भातले नावंसुद्धा चुकीची लिहितात. एवढं महान व्यक्तिमत्व मात्र आपण नाव चुकीचं लिहितो. बघा, जसं की आपण आज गोष्ट विचार करणार आहोत राजाराम मोहन राय संदर्भात. कोणासंदर्भात विचार करणार आहोत? राजाराम मोहन राय यांच्या संदर्भात विचार करणार आहोत. भरपूर लोक त्यांचं नाव असं लिहितात, राजाराम मोहन रॉय असं नाव लिहितात. राजाराम मोहन रॉय, मात्र हे नाव काय त्यांचं चुकीचं आहे. आता एखादा व्यक्ती थोडासा जास्त अभ्यास करत असेल तर त्याला माहीत असेल की राजा सर ही पदवी दिलेली आहे राजाराम मोहन राय यांना. मग तो व्यक्ती असं नाव लिहितो. तो व्यक्ती कसं नाव लिहितो? राजा ही पदवी दिली म्हणून स्पेशल लिहिलं. त्यांचं नाव असेल सपोज राम, वडिलांचं नाव मोहन आणि सरनेम रॉय. हे पण पद्धत काय आहे? चुकीची. त्यांचं नाव असं पण लिहिलं जात नाही. तर फायनली त्यांचं नाव असं लिहिलं जातं राजा. त्यांचं नाव आहे राममोहन. त्यांचं नाव काय आहे? राममोहन. त्यांचं नाव आहे राममोहन आणि रॉय असं त्यांचं हे ओरिजिनल नाव आहे, राजा राममोहन रॉय. मात्र हे जर आपण अजून पुढे विचार केला की त्यांचं वडिलांचं नाव काय असेल किंवा त्यांचं पूर्ण नाव काय असेल, त्यांचं पूर्ण नाव असं आहे, राजा त्यांना पदवी दिलेली आहे. कोणी दिली पुढे आपण डिस्कस करू. राजा राममोहन कृष्णकांत. त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे? कृष्णकांत आणि त्यांचं सरनेम आहे बॅनर्जी. रॉय त्यांचं सरनेम नाही आहे, तर बॅनर्जी हे त्यांचं काय आहे? सरनेम आहे. राजाराम मोहन रॉय यांचं ओरिजिनल नाव आहे राममोहन कृष्णकांत बॅनर्जी. काय आहे? राममोहन कृष्णकांत बॅनर्जी. राजा त्यांना काय देण्यात आलेली आहे? पदवी देण्यात आली आहे. त्यांचे वडील बंगालच्या नवाबाकडे जॉबला होते, सर्व्हिसमध्ये होते, म्हणून त्यांच्या वडिलांना एक राय ही पदवी देण्यात आली. काय पदवी देण्यात आली? रॉय ही एक पदवी, राया ही पदवी देण्यात आली. म्हणून बॅनर्जी जाऊन पुढं काय सुरू झालं? रॉय. म्हणजे त्यांच्या वडिलांना रॉय ही पदवी मिळालेली आहे किंवा राय ही पदवी मिळालेली आहे. त्यांचं ओरिजिनल नेम सरनेम बॅनर्जी आहे आणि त्यांना काय पदवी मिळालेली आहे? राजा. म्हणजेच राजा राममोहन कृष्णकांत बॅनर्जी असं नाव आहे. मात्र आज आपण जनरली कसं वापरतो? राजा राममोहन रॉय किंवा राजा राममोहन कृष्णकांत रॉय या पद्धतीचं त्यांचं हे ओरिजिनल नाव आहे. या संदर्भात आपण चर्चा केली. आता आपण जे डिस्कस करणार आहोत त्याच्या संदर्भात मी ऑलवेज त्यांचं नाव असं लिहिलं, राजा राममोहन रॉय. ठीक आहे. किंवा त्यांना दुसऱ्या भाषेत R3 पण म्हणतात. म्हणजे काही काही मुलं नोट्समध्ये काय लिहितात? R3 म्हणजेच राजा राममोहन रॉय. तुम्ही पण बघितलं असेल की मुलांच्या नोट्समध्ये जनरली नाव सापडतं R3. ठीक आहे. तर आपण आज चर्चा करणार आहोत राजा राममोहन राय संदर्भात. आय होप तुम्हाला त्यांचं नाव मिळालं, ओरिजिनल नेम मिळालं, सरनेम पण ओरिजिनल मिळालं, त्यांच्या वडिलांना काय पदवी दिली ते पण आपण डिस्कस केली. तर आपण आज डिस्कस करणार आहोत कोणासंदर्भात डिस्कस करणार आहोत? राजा राममोहन रॉय. कोणासंदर्भात डिस्कस करणार आहोत आपण? राजा राममोहन रॉय यांच्या संदर्भात डिस्कस करणार आहोत. त्यांचा जन्म, पहिली गोष्ट 22 मे 1774 हा त्यांचा काय झाला? जन्म. कोलकातामध्ये झाला आहे, बंगाल प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. ठीक आहे. 22 मार्च 1774 बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला. ठीक आहे. 1703 ते 1714 या काळामध्ये 1803 तर 1814 या काळामध्ये ते बंगालच्या ईस्ट इंडिया कंपनीत सर्व्हिसला होते. ईस्ट इंडिया कंपनीज काय होते? ब्रिटिश सेवेत होते. काय होते? ब्रिटिश सेवेमध्ये होते. ठीक आहे. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सर्व्हिसला होते. मला कमेंट करून सांगायचे ईस्ट इंडिया कंपनीचं ओरिजिनल नाव काय आहे? बघा, पूर्वी 2 कंपन्या होत्या, ईस्ट इंडिया कंपनी आणि न्यू इंडिया कंपनी. दोघं एकत्र झाले होते आणि ईस्ट इंडिया कंपनी नाव दिलं होतं. तर तुम्हाला शोधून सांगायचं आहे मला कमेंटमध्ये की ईस्ट इंडिया कंपनीचं ओरिजिनल नाव काय? 1803 ते 1814 या काळामध्ये ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काय होते? सर्व्हिसला होते. ठीक आहे. तर 1817 मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. 1817 मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली.
ठीक आहे. 1817मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. ते म्हणजे एकटे व्यक्तिमत्व नव्हते. डेव्हिड डेअर हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते या कॉलेजच्या स्थापना करण्यात. डेव्हिड डेअर हे एक व्यक्तिमत्व होतं. डेव्हिड हेअर तर हे एक व्यक्तिमत्व होतं त्यांच्या कॉलेजमध्ये, म्हणजे त्यांच्याबरोबर ही कॉलेज स्थापन करण्यात. ही भारतातली पहिली कॉलेज अशी आहे जी धर्मनिरपेक्ष शिक्षण देते. ही पहिली अशी कॉलेज आहे जी कोणतं शिक्षण देते? धर्मनिरपेक्ष शिक्षण देते. अशी भारतातली पहिली संस्था आहे, कॉलेज आहे जी काय देते? धर्मनिरपेक्ष शिक्षण देते. काही प्रमाणात ख्रिस्ती संस्था पण द्यायच्या, मात्र त्यांचं मोस्टली ख्रिश्चन धर्म स्वीकारणं हा त्याच्या मागचा काय होता? पर्पज होता. दुसरी कोणत्याही ख्रिश्चन मिशनरी होत्या ते काही प्रमाणात द्यायचे, मात्र त्यांचा पर्पज खऱ्या अर्थाने वेगळा होता. ठीक आहे. तर हिंदू कॉलेज असे एकमेव कॉलेज आहे, पहिली कॉलेज आहे जिने पहिल्यांदा काय धर्मनिरपेक्ष शिक्षण द्यायला काय केली? सुरुवात केली. 1815मध्ये त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. 1815मध्ये त्यांनी कशाची स्थापना केली? 1815मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली. वेदांत कॉलेजची स्थापना केली 1815मध्ये. ठीक आहे. आपण जेव्हा इतिहास पूर्ण बघणार आहोत तर वेदांत कॉलेजमध्ये कोण कोण होती, प्रिन्सिपल कोण होते या संदर्भात पण आपण काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत. त्यांची ही 3 पुस्तकं पण लिहिली आहेत. संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र चालवलं त्यांनी. संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र चालवलं. ठीक आहे. या वर्तमानपत्राचं त्यांनी संपादन पण केलं. या पद्धतीने त्यांनी काम केलं. बघा अजून खूप काही आहे त्यांच्या काम करण्यामध्ये. बघा असं एकमेव व्यक्तिमत्व होतं त्या काळामध्ये की बऱ्याच सर्व धर्मांचा त्यांनी काय केलेला होता? अभ्यास केला होता. तर त्यांना कोणताही नवीन धर्म स्थापन करायचा नव्हता. तर जे धर्म आहे त्या धर्मांमधल्या वाईट गोष्टी त्यांना काय करायच्या होत्या? बंद करायच्या होत्या. त्यांनी 1828मध्ये कशाची स्थापना केली? ब्रह्म समाजाची स्थापना केली. 1828मध्ये ब्राह्मो समाजाची काय झाली? स्थापना. ब्राह्मो समाजाची स्थापना केली 1828मध्ये. ठीक आहे. त्यांच्याच पुढाकाराने 1829 साली सतीबंदी करण्यात आली. सतीबंदी माहीत असेल तुम्हाला? सती काय असतं? आय होप ते माहीत असेल. सतीबंदी करण्यात आली. ठीक आहे. सतीबंदी करण्यात आली. तर सतीबंदी काय होती? मात्र 1829मध्ये ती सुरू झाली. ती बंगाल प्रांतात प्रथम सुरुवात करण्यात आली. कोणत्या प्रांतात सुरू करण्यात आली? बंगाल. विल्यम बेटिंग त्या काळात गव्हर्नर विल्यम बेटिंग हे बंगालचे गव्हर्नर, त्यांच्या पुढाकाराने ही सतीबंदी काय झाली? लागू झाली. 1830मध्ये कोणत्या प्रांतात सुरू झाली? बंगालमध्ये. 1829मध्ये बंगाल प्रांतामध्ये. 1830 साली मुंबई आणि मद्रासमध्ये पण सतीबंदी लागू झाली. 1830 साली मुंबई आणि मद्रासमध्ये पण काय सुरू झाली? सतीबंदी सुरू झाली. बघा जेव्हा विल्यम बेटिंगने सतीबंदीचा कायदा पास केला तेव्हा राजाराम मोहन रायने इंग्लंडच्या राजांना पत्र लिहून विल्यम बेटिंगचे आभार मानले. विल्यम बेटिंगचे काय मानण्यात आले होते? आभार मानण्यात आले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1821 साली त्यांनी स्पॅनिश क्रांती घडली. 1821 साली स्पॅनिश क्रांती घडली. या स्पॅनिश क्रांतीमध्ये लोकशाहीचा विजय होऊन, स्पॅनिश लोकांचा विजय होऊन स्पॅनिश अमेरिकन क्रांती घडली. तर स्पॅनिशमध्ये स्पॅनिश लोकांचा विजय होऊन झाल्यामुळे त्यांनी सार्वजनिक भोजन दिलं होतं. त्यांनी काय दिलं होतं? सार्वजनिक भोजन दिलं होतं. बघा ते कधीच इंग्रजांच्या विरोधात नव्हते. ते नेहमीच इंग्रजांना सपोर्ट करणार होते. त्यांचं असं म्हणणं होतं की भारताला एकाच वेळी स्वातंत्र्य देऊन चालणार नाही, तर भारताला टप्प्याटप्प्याने काय द्यावं? स्वातंत्र्य द्यावं. अशा व्यक्तिमत्वाचे व्यक्ती होते. 1829 साली त्यांनी 1828 साली कशाची स्थापना केली आहे? ब्राह्मो समाजाची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. 1833मध्ये ते इंग्लंडला गेले. 1833 साली कुठे गेले? इंग्लंडला गेले. इंग्लंडला जाण्यामागचा पर्पज काय असेल? कारण काय असेल? की भारताचा जो मुघल सम्राट होता दुसरा अकबर याची पेन्शन इंग्रजांनी वाढवण्यासाठी इंग्लंडला कोण गेलं? 1833 साली कोण गेलं? राजाराम मोहन राय गेले आणि विल्यम चतुर्थ यांना भेटले. कोणाला भेटलेत? विल्यम चतुर्थ यांना भेटले. विल्यम चतुर्थ या राजांना भेटले आणि दुसरा अकबर यांची पेन्शन वाढवण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजेच असं म्हणू शकतो आपण की इंग्लंडला जाणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण आहे? राजाराम मोहन राय. इंग्लंडला जाणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? राजाराम मोहन राय.
तिथंच इंग्लंडमध्येच असताना ब्रिस्टल या शहरात 27 सप्टेंबर 1933 रोजी त्यांचा मृत्यू झाला. ब्रिस्टल या शहरामध्ये, ब्रिस्टलमध्ये 27 सप्टेंबर 1933 साली त्यांचा काय झाला आहे, मृत्यू झाला आहे. ठीक आहे. कोणाचा, राजा राममोहन राय यांचा मृत्यू झाला ब्रिस्टल या शहरामध्ये. बघा भारतामधले असे 3 व्यक्ती महत्त्वाचे आहेत जे इंग्लंडला गेल्यावर किंवा इंग्लंडला वापस आल्या लगेच मृत्यू झाला आहे. इंग्लंडला गेल्यावर किंवा इंग्लंडहून वापस आल्यावर त्यांचा मृत्यू झाला आहे. एक म्हणजे त्याच्यातलं राजा राममोहन राय, दुसरे म्हणजे आपले लोकमान्य टिळक आणि तिसरे म्हणजे रामानुज. असे 3 भारतीय व्यक्ती आहेत जे इंग्लंडला गेल्यावर किंवा इंग्लंडहून लगेच वापस आल्यावर त्यांचा काय झाला आहे, मृत्यू झाला आहे. मात्र त्यांचा मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने पिक्चर सुरू होतो ब्राह्मो समाजाचा. त्यांचा मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने ब्राह्मो समाजाचा काय सुरू होतो, पिक्चर सुरू होतो. बघा त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला 1828 साली, एकदम कन्फर्म. ठीक आहे. बघा मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजामध्ये वेगळे लोक येऊ लागले. 2 लोकांनी त्यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजामध्ये एंट्री केली. किती लोकांनी एंट्री केली, 2. एक म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर नाही, देवेंद्रनाथ टागोर. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजेच केशवचंद्र सेन. कोण, केशवचंद्र सेन. ही 2 व्यक्ती आले. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजामध्ये कोण कोण आलं, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन. ठीक आहे. आता राजा राममोहन राय यांनी हा ब्राह्मो समाज आहे, हा कोणाचा आहे, राजा राममोहन रॉय यांचा आहे. ठीक आहे. एक त्याच्यामध्ये एंट्री कोणी केली, 1843 मध्ये एंट्री केली होती देवेंद्रनाथ टागोर यांनी. 1843 मध्ये एक एंट्री केली होती देवेंद्रनाथ टागोरांनी आणि 1857 साली एंट्री केली होती केशवचंद्र सेनने. केशवचंद्र सेन एक प्रभावी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी महाराष्ट्रात, मुंबईमध्ये पण सभा झाल्या त्यांच्या सभेला भरपूर लोक मोटिवेट झाले आणि महाराष्ट्रात पण एक संघटना स्थापन झाली होती त्यांच्या सभेला मोटिवेट होऊन. ठीक आहे. ती सभा कोणती मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात. त्यांच्या मद्रासमध्ये पण सभा झाल्या होत्या. मद्रासमध्ये पण केशवचंद्र सेनच्या सभेला मोटिवेट झाले लोक आणि एक संघटना काय झाली, स्थापन झाली. ठीक आहे. ब्राह्मो समाज, देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्रह्मधर्म नावाचे एक पुस्तक स्थापन केलं. ब्रह्मधर्म नावाचं एक पुस्तक आणलं. ब्रह्मधर्म नावाचं काय आणलं, एक पुस्तक आणलं. बघा त्या काळात हिंदू धर्मावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती आणि ती टीकाला सडेतोड उत्तर देण्याचं काम देवेंद्रनाथ टागोर यांनी केलं. मात्र पुढे जाऊन दोघांमध्ये वाद सुरू झाले. कोणाकोणामध्ये, केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये. वादाचं महत्त्वाचं कारण होतं, 3-4 कारण महत्त्वाची होती. एक म्हणजेच वादाची कारणांमध्ये जर विचार करणार तर आंतरजातीय विवाह. पहिलं कारण काय होतं, आंतरजातीय विवाह. आंतरजातीय विवाह. ठीक आहे. आता केशवचंद्र सेन आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे होते. रवींद्रनाथ टागोरांनी आंतरजातीय विवाहाला काय दिलं नाही, प्रोत्साहन दिलं नाही. लग्नाचं वय, पुढचं काय होतं, लग्नाचं वय. ठीक आहे. या संदर्भात दोघांमध्ये मतभेद होते. आणि मुलीचं शिक्षण, ठीक आहे. हे 3 महत्त्वाचे मुद्दे होते. या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर केशवचंद्र सेन आणि रवींद्रनाथ टागोर यांमध्ये वाद होते. या दोघांमध्ये केशवचंद्र सेन जास्त प्रभावी व्यक्तिमत्व होतं, म्हणजे जास्त उदारवादी होते. कशाच्या संदर्भात, स्त्रियांच्या संदर्भात, स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात, आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात. आणि तेवढे उदारवादी कोण नव्हते, देवेंद्रनाथ टागोर नव्हते. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. याच काळात केशवचंद्र सेनने एक वर्तमानपत्र चालू केलं, इंडियन मिरर. कोणतं वर्तमानपत्र चालू केलं, इंडियन मिरर. हे इंडियन मिरर एक वर्तमानपत्र आहे. हे असं वर्तमानपत्र आहे जे पहिलं दैनिक सुरू झालं भारतात. याच्या आधी पण वर्तमानपत्रे होती, ती साप्ताहिक होती, काही वार्षिकी होती, काही मासिक होती. मात्र पहिलं दैनिक वर्तमानपत्र काय झालं, यांनी सुरू केलं. आणि हे एक मुखपत्र पण झालं. कोणाचं, ब्राह्मो समाजाचं. ब्राह्मो समाजाचं पण काय होतं, मुखपत्र होतं. दोघांमध्ये वाद सुरू झाले. देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये वादाचे मुद्दे पण आपण डिस्कस केली. काय काय डिस्कस केली, आंतरजातीय विवाह असेल, लग्नाचं वय असेल, मुलीचं शिक्षण असेल. मात्र केशवचंद्र सेन याच्या कथनी आणि करणीमध्ये फरक होता. यांच्या कथनी आणि करणीमध्ये काय होता, फरक होता. ते म्हणायचे मुलीचं लग्नाचं वय जास्त असावं, मात्र आपल्या 14 वर्षाच्या पुरीचा विवाह बिहारच्या राजाशी लावून दिला. त्याच्यामुळे भरपूर लोक नाराज झाले केशवचंद्र सेनवर आणि त्यांनी एक संघटना स्थापन केली, भारतीय ब्राह्मो समाज. काय स्थापन केली, बघा पहिले भारतीय ब्राह्मो समाज. भारतीय ब्राह्मो समाज स्थापन केली. ठीक आहे.
एक थोडासा पॉईंट राहून गेला आहे. हे बघा काय झालं आहे, दोघांमध्ये वाद सुरू झाला आहे. कोणाकोणामध्ये? केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोरांमध्ये. मग देवेंद्रनाथ टागोरांनी वेगळा ब्राह्मो समाज स्थापन केला, आदि ब्राह्मो समाज. यांनी काय स्थापन केला आहे? आदि ब्राह्मो समाज. देवेंद्रनाथ टागोरांनी काय स्थापन केला आहे? आदि ब्राह्मो समाज. का? केशवचंद्र सेन बरोबर त्यांचं काय झालं होतं? भांडण. म्हणून त्यांनी ब्राह्मो समाजापासून बाहेर पडून कोणता समाज स्थापन केला? आदि ब्राह्मो समाज. लक्षात ठेवणं सोपं आहे. देवेंद्रनाथ टागोर आधी आलेत ब्राह्मो समाजामध्ये, म्हणून त्यांनी काय स्थापन केला? आदि ब्राह्मो समाज. या केशवचंद्र सेनने स्थापन केला आहे भारतीय ब्राह्मो समाज. केशवचंद्र सेनने काय स्थापन केला आहे? भारतीय ब्राह्मो समाज. केशवचंद्र सेनने काय स्थापन केला आहे? भारतीय ब्राह्मो समाज. ठीक आहे. मात्र आता सांगितलं केशवचंद्र सेनच्या कथनी आणि करणीमध्ये काय होता? फरक होता. का फरक होता? केशवचंद्र सेनचं म्हणणं होतं मुलीचं वय जास्त वयात लग्न करावं, मात्र आपल्या 14 वर्षाच्या पोरीचं लग्न बिहारच्या राजाशी काय केलं? लावून दिलं. म्हणून केशवचंद्र सेनचा जो भारतीय ब्राह्मो समाज होता त्याच्यामध्ये भरपूर लोक केशवचंद्रवर नाराज झाले आणि त्यांनी वेगळा समाज काय केला? स्थापन केला. आणि तो होता साधारण ब्राह्मो समाज. काय होता? साधारण ब्राह्मो समाज. ठीक आहे. आणि याची या साधारण ब्राह्मो समाजाची रूपरेषा लिहिली होती आनंद मोहन बोस यांनी लिहिली होती. कोणी लिहिली होती या साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना? म्हणजे रूपरेषा कोणी लिहिली होती? आनंद मोहन बोस यांनी लिहिली होती. म्हणजेच ब्राह्मो समाजाचे 3 तुकडे झालेत. ब्राह्मो समाजाचे किती तुकडे झालेत? 3 तुकडे. देवेंद्रनाथ टागोरांचा कोणता? आदि ब्राह्मो समाज. देवेंद्रनाथ टागोरांचा कोणता? आदि ब्राह्मो समाज. केशवचंद्र सेनचा कोणता? भारतीय ब्राह्मो समाज. आणि आनंद मोहन बोसचा कोणता? साधारण ब्राह्मो समाज. अशा पद्धतीने 3 ब्राह्मो समाजाचे तुकडे झाले. या बऱ्याच प्रमाणात आपण ब्राह्मो समाजासंदर्भात चर्चा केली. बघा आपल्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे डिफरन्स MPSC, UPSC, देन स्टेट सर्व्हिस, कंबाईनचा पेपरचा आपण बॅचेस वेगळे चालू असतात. जे लोक अभ्यास करत असतील नाशिकमध्ये त्या लोकांचं मोस्ट वेलकम. अदर दुसऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पण क्लासेस घेतोय. तुम्ही केव्हा या, तुमचे डाऊट्स विचारा. तुमचे डाऊट्स ऑलवेज वेलकम केलं जाईल. हा व्हिडिओ जे लोक बघत असतील त्या लोकांनी शेअर करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.